दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर या पिछाडीवर आहे। घोसाळकर कुटुंब हे कायम शिवसेनेत राहिलेलं आहे। विनोद घोसाळकर शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते आहेत। यानंतर तेजस्वी घोसाळकर या शिवसेना युबीटी मध्ये होत्या। त्यानंतर त्यांनी शिवसेना युबीटीला रामराम केला आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून त्या उमेदवार आहेत। पण तरी सुद्धा अजूनही ज्या मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये घोसाळकर या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। तर मुंबईतली आकडेवारी आपण बघतोय, 26 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत, 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीवर आहेत, 48 ठिकाणी शिवसेना युबीटीचे उमेदवार आघाडीवर आहेत। मनसेचे 13 उमेदवार हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकाही उमेदवाराला आघाडी घेता आलेली नाहीये। कोल्हापुरात शिवसेनेचे सारंगधर देशमुख हे विजयी झाले। कोल्हापुरातला एक सगळ्यात मोठा खरं तर चेहरा आपण पाहतोय, सारंगधर देशमुख विजयी झालेले आहेत। कोल्हापुरातून ही सगळ्यात मोठी बातमी, पहिला निकाल कोल्हापुरातून हाती आलेला आहे। देशमुख हे विजयी झालेले आहेत। कोल्हापुरात शिवसेनेचे सारंगधर देशमुख विजयी झालेले आहेत। कोल्हापुरात हा पहिला निकाल 3000 मतांनी सारंगधर देशमुख विजयी झालेत। काँग्रेसच्या राहुल मानेंचा पराभव इथं झालेला आहे। सौरभ, कुर्ल्यातून शिवसेनेच्या शैला लांडे या आघाडीवर आहेत। कुर्ल्यामधून शिवसेनेच्या उमेदवार शैला लांडे यांनी आता आघाडी घेतलेली आहे। कुर्ल्यामधून शिवसेनेच्या शैला लांडे यांनी सध्या आघाडी घेतली आहे। दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर या पिछाडीवर गेलेले आहेत। मतमोजणी अजूनही सुरू आहे, त्यामुळे आकडे मागे पुढे होण्याची शक्यता आहे। त्यानुसार सुरुवातीची जी मतमोजणी आहे त्यामध्ये घोसाळकर पिछाडीवर आहेत। तर कोल्हापुरात काँग्रेसने मोठी आघाडी घेतलेली आहे। काँग्रेसने 26 जागांसह मुसंडी मारली आहे। भाजप 22 ठिकाणी आघाडीवर आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने 2 जागांवर आघाडी घेतली आहे। कोल्हापुरात खरं तर आता काँग्रेसनं आघाडी जरी घेतलेली असेल तरी कोल्हापूर महानगरपालिकेवर दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता इथे राहिलेली आहे। तर हीच सत्ता उलथवून लावण्यासाठी, लोकांचं मत बदलण्यासाठी आता यावेळी जर आपण पाहिलं तर महायुतीनं सुद्धा यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेत कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि आता जर आपण पाहिलं तर मोठी बातमी, प्रशांत जगतापांनी मोठी आघाडी घेतली आहे। मतमोजणीची दुसरी फेरी आता सुरू आहे। 551 मतांनी ते सध्या पिछाडीवर आहे। तर मुंबईत मलबार हिलमध्ये काटेकी टक्कर आहे। भाजप आणि शिवसेना युबीटीमध्ये रस्सीखेच बघायला मिळते मतांची। शिवसेना युबीटी कडून कडवी झुंज दिली जाते। अगदी थोडा फरक आहे मतांचा, त्यामुळे काही मतांनी कधी पिछाडी कधी आघाडी अशा पद्धतीनं मतमोजणीचे सुरुवातीचे कल आपल्याला बघायला मिळत आहेत। 227 जागांसाठी मुंबई महापालिकेतली लढत आहे, ज्यामध्ये भाजप 55 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 26, शिवसेना युबीटी 53 जागांवर। मनसेला अजून तरी कुठे आघाडी दिसत नाहीये। अर्थात सुरुवातीला 10-12 जागांवर मनसेचे उमेदवार हे आघाडीवर होते, त्यामुळे जसजसं मतमोजणीच्या फेऱ्या पुढे जातील तसतसं कल आपल्या हाती येतील आणि शेवटी आपल्याला कौल बघायला मिळेल। शिवडी लालबागमध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। शिवडी लालबागचं एक चित्र आपण प्रभाग क्रमांक 200 मध्ये शिवडी लालबागमध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे। शिवडी लालबागमध्ये यावी हे चित्र पाहतोय। दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आघाडीवर, काही वेळापूर्वी त्या पिछाडीवर होत्या, मात्र आता जर आपण पाहिलं तर तेजस्वी घोसाळकर आघाडीवर आहेत। परत एकदा आकडे बदललेले आहेत। तेजस्वी घोसाळकर यांनी आघाडी घेतलेली आहे। यापूर्वी तेजस्वी घोसाळकर या पिछाडीवर होत्या। तर मुंबईत वॉर्ड 208 मधून रमाकांत रहाटे हे सध्या आघाडीवर गेलेले आहेत। शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत रमाकांत रहाटे, त्यांनी वॉर्ड 208 मधून सध्या आघाडी घेतलेली आहे। 227 जागांसाठी मुंबईतली लढत होते। शिवसेनेचे समाधान सरवणकर 2 मतांनी पुढे असल्याचं पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 194 मधून सरवणकर आघाडीवर आहे, काही वेळापूर्वी ते पिछाडीवर होते। टपाली मतदानात समाधान सरवणकर पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे समाधान सरवणकर 2 मतांनी सध्या पुढे आहेत। कट थ्रोट फाईट बघायला मिळते। प्रभाग क्रमांक 194 मधून ते शिवसेनेकडनं मैदानात आहेत। टपाली मतदानात सध्या 2 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणची आकडेवारी आपण पाहतोय। 29 महापालिकांसाठी काल मतदान झालेलं होतं आणि आता कल हाती येत आहे। ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजित पवार, ही मोठी बातमी आपण अत्यंत क्षणाची पाहतोय। धारावी काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्यात। मुंबईचा पहिला निकाल हाती आलेला आहे। मुंबईचा पहिला निकाल काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे। सौरभ, धारावी
धारावीत काँग्रेसच्या आशा काळे विजयी झालेल्या आहेत. 227 जागांपैकी पहिला निकाल झी24 तासच्या हाती धारावीत काँग्रेसच्या आशा काळे विजयी झालेल्या आहेत आणि पहिला निकाल हा काँग्रेसचा लागलेला आहे. काँग्रेस वंचितची इथे युती झालेली आहे. पहिला निकाल काँग्रेसचा लागलेला आहे धारावीत. इचलकरंजी, सोलापूर, जळगाव नंतर आता मुंबईतला एक निकाल लागलेला आहे. आशा काळे 1450 मतांनी विजयी झालेल्या आहेत. धारावीतून त्या विजयी झालेल्या आहेत. धारावीत काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेचा पहिला निकाल हाती. भाजप 55 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 26 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 53 जागांवर आघाडीवर आहे. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये कांटेकी टक्कर इथं पाहायला मिळते. 55-53 अगदी 2 उमेदवार जर आपण पाहिलं तर इथं फरक दिसतोय. अगदी कांटेकी टक्कर सध्या मुंबई महानगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये पाहायला मिळतोय. यातच जिथं धारावीत काँग्रेसच्या आशा काळे या विजयी झालेल्या आहेत तिथंच त्याच मतदारसंघात पहिला काँग्रेसच्या बाजूने निकाल लागलेला आहे. तर राहुल शेवाळेंच्या वहिनीचा इथं पराभव झालेला आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. राहुल शेवाळेंच्या वहिनीचा इथं पराभव होऊन काँग्रेसचा उमेदवार इथं विजयी झाला. मुंबईतला पहिला निकाल आपल्या हाती आलेला आहे. मुंबईतला पहिला निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे. काँग्रेस आणि वंचितची युती आपल्याला बघायला मिळाली होती आणि मुस्लिम आणि त्याचबरोबर दलित मतं सुद्धा धारावीमध्ये निर्णायक आहे आणि धारावीमध्ये काँग्रेसच्या आशा काळे या विजयी झालेल्या आहेत. राहुल शेवाळे यांच्या वहिनींचा पराभव झालाय. तर कोल्हापुरात काँग्रेस उमेदवारांचा विजयी जल्लोष. कसबा बावडामध्ये काँग्रेसचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. गुलाल उधळत काँग्रेसचा विजयी जल्लोष सध्या सुरू आहे. काही ठिकाणी आता निकाल लागलेला आहे. काही उमेदवार विजयी झालेले आहेत. कोल्हापुरात काँग्रेस उमेदवाराचा विजय आता साजरा होताना दिसतोय. मुंबईमध्ये वॉर्ड 36 मध्ये योगिता कदम या सध्या आघाडीवर आहेत. शिवसेना युबीटीच्या योगिता कदम यांनी आघाडी घेतलेली आहे. मुंबईमधल्या वॉर्ड 36 मधून योगिता कदम या निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांनी आता मतमोजणीमध्ये आघाडी घेतलेली आहे. शिवसेना युबीटीच्या योगिता कदम यांनी आघाडी घेतलेली आहे. वॉर्ड 36 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोठी बातमी आता आपल्याकडे येते. मुंबई वॉर्ड 36 मध्ये योगिता कदम आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. खरं तर मुंबई महानगरपालिकेतच आपण जर पाहिलं तर कांटेकी टक्कर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये इथं अटीतटीची लढत पाहायला मिळते. तर पहिला निकाल हा काँग्रेसच्या बाजूने लागलेला आहे. वंचित आणि काँग्रेसची इथं युती झालेली आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरात काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचा जल्लोष सध्या साजरा केला जातोय. कसबा बावडामध्ये काँग्रेसनं जल्लोष सुरू केलेला आहे. गुलाल उधळत काँग्रेसचा विजयी जल्लोष तिथं सुरू झालेला आहे. कोल्हापुरात काँग्रेस उमेदवारांचा विजयी जल्लोष बघायला मिळतोय. काँग्रेसनं जोरदार मुसंडी कोल्हापूर महापालिकेत मारलेली आहे. यापूर्वी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता कोल्हापूर महापालिकेत राहिलेली होती. पण जेव्हा निवडणुकीचा कार्यकाळ संपला त्यानंतर प्रशासकाची सत्ता होती. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि कोल्हापुरात काँग्रेस आता बाजी मारताना दिसतंय. सध्या तरी काँग्रेस उमेदवाराचा विजय झालाय. तर धुळ्यात भाजपने 12 जागांवर आघाडी घेतलेली आहे. सेलिब्रेशनचे व्हिज्युअल्स दृश्य आपण बघतोय. ओके बंदी साहेबांचा तर यावेळी आपण जर पाहिलं तर जसे निकाल हाती येत आहेत म्हणजे कौल हाती येत आहेत त्या हिशोबाने मोठ्या प्रमाणात या इथं गुलाल उधळत आनंद साजरा केला जातोय. तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते ती म्हणजेच तेजस्वी घोसाळकर 6000 मतांनी आघाडीवर आहे. दारोदारी फिरून गल्ली बोळात त्या स्वतः गेलेल्या आहेत. लोकांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि यावेळी अगदी मतदान करायला जायच्या काही क्षणाआधी त्या भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं आणि त्यात तेजस्वी घोसाळकर 6000 मतांनी आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या झालेली होती आणि त्यानंतर त्या स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून भाजपात गेलेल्या होत्या. तर माझी दोन्ही घर आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सुद्धा माझं घर आहे. भाजप हे सुद्धा माझं घर आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच तेजस्वी घोसाळकर 6000 मतांनी आघाडीवर आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी 6000 मतांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. त्यांच्या पतीचे काही फोटो त्यांनी बॅनरवर लावले होते ज्यावर शिवसेना युबीटीच्या नेत्यांनी आक्षेप घेतलेला होता. आता धुळ्यात भाजप 12 जागांवर पुढे असताना दिसतंय. 12 जागांवर भाजप उमेदवार यांनी आघाडी घेतलेली आहे. धुळ्यामध्ये भाजपने 12 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे धुळे महापालिकेमध्ये. महत्वाची अपडेट आहे धुळ्यातून, उत्तर महाराष्ट्रातून. मुंबई वॉर्ड 87 मधून भाजपचे कृष्णा पारकर हे सध्या आघाडीवर आहेत.
शिवसेना युबीटीच्या पूजा महाडेश्वर या पिछाडीवर आहेत। मुंबईत वॉर्ड 87 मध्ये पुण्यात भाजप 47 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसतंय। 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसचे 3 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। पुण्यात भाजपने 47 जागांवर आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे पुण्यात सध्या तरी सुरुवातीचे जे मतमोजणीचे कल आहेत त्यानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष बनताना दिसतोय। तरी मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। अचूक आणि वेगवान निकाल झी 24 तासवर तुम्ही पाहताय। पुण्यात भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे, तर भिवंडीत भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे।